नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण उपवासाचे घारगे बनवणार आहोत, तर चला स्टार्ट करूया। इथे मी मीडियम आकाराचं रताळ घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेला आहे आणि वरई आणि शाबूचं तांदूळ मिक्सरवरतीच बारीक करून चाळून घेतलेला आहे। आता हे रताळ्याचे आपण सालं काढून मोठ्या बाजूने असं खिसून घ्यायचं आहे। आपण हे गुळात शिजवणार आहोत, तर बारीक ह्याच्यावरती केलं तरी चालतं, पटकन शिजतं, पण मोठ्या ह्याने केलं की ते असे लांबडे असे राहिले की छान लागतात। तर आपला हे रताळ खिसून झालेला आहे। आता एका पॅनमध्ये टाकून त्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो टाकायचा आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा। गूळ वितळला की बघा रताळ सॉफ्ट झालेला आहे, पण आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धा कप पाणी टाकून झाकण ठेवून शिजायला ठेवायचं। आपलं रताळचा खीस शिजून झालेला आहे, बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता आपण थंड झाल्यावरती एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये बसेल एवढंच थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे। थोडं पीठ टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। लागेल एवढंच पीठ घालायचं आहे, जास्त नाही, थोडं थोडं करून तेवढ्यासाठी जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर या पद्धतीने आपण बसेल एवढं पीठ टाकून चांगलं मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं आपण सेट व्हायला ठेवणार आहोत। दहा मिनिटं झालेली आहेत। मी एकत्र पीठ करून असं परत एकसारखं करून ठेवलेलं आहे, एकजीव करून। आता आपण इथे पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे कढायला। थोडंसं असं हाताला तेल लावून हातावरतीच अशा घाऱ्या थापून घ्यायच्या आहेत। कडा चिरत असल्या तर चांगल्या अशा एकसारख्या अशा करायच्या आहेत। आता तेल कडले का बघूया। तर तेल आपलं कडलेलं आहे। आता आपण यामध्ये तेलात घारी सोडून घेऊया। आता या पद्धतीनेच आपण हातावर थापून घाऱ्या घेऊया। तेलात मावतील एवढ्याच घाऱ्या टाकायच्या आहेत आणि मीडियम गॅस करायचा आणि लगेच उलटायला जायचं नाही आहे। थोडंसं एका बाजूने चांगल्या भाजल्या की मग पलटी करायच्या आणि एकदम डार्क कलर नाही, थोडासा हलकासा असा ब्राऊन कलर आला की मग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। जास्त डार्क करायच्या नाहीत आणि ह्या घाऱ्या बिलकुल तेलकट होत नाही आहेत आणि खूप छान टेस्ट लागते। उपवासाच्या अगोदर 4 दिवस जरी करून ठेवल्या तरी चालतात, म्हणजे आपल्याला ऐनवेळी खाता येतात। या पद्धतीनेच आता आपण ह्या बाकी सगळ्या करून घेणार आहोत। बघा कशा मस्त झाल्यात। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।